साच्यानेच मोदक होतात असं नाही, हाताने पण खूप छान मोदक होतात. त्यासाठी पेंड खजूर मिक्सरला बारीक करून घ्यायची, ती ताटामध्ये काढून छान मळून घ्यायची. मळताना टाकायची दूध पावडर आणि छान असा गोल उंडा करून घ्यायचा. सारण्यासाठी इथं खायचे पानं घेतलेले आहेत, म्हणजेच नागिनीचे पानं. स्वच्छ धुवून देठं काढून कोरडे करायचे. कोरडे केले की मस्तपैकी एकदम बारीक कापून घ्यायचे. आता एका वाटीमध्ये कापलेले बारीक पानं, खोबऱ्याचा भुगा, बडीशोप, तुटी फुटी, काजू टाकायचे बारीक केलेले, चॉकलेट आणि गुलकंदाचे 2 चमचे. आता इथं थोडंसं कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. चाच्याला तूप लावून पेंड खजुरीचा उंडा टाकून त्यात सेट करायचा आणि मसाला भरायचा. आता हातावर पेंड खजुरीचा गोळा घेऊन गोल करायचा आणि वाटीचा आकार द्यायचा. त्यामध्ये सारण भरायचं आणि मोदकाचा छान आकार द्यायचा. साच्याशिवाय पण आपण मोदक बनवू शकतो. गॅस न वापरता गणपती बाप्पाचे पान मोदक तयार झालेले आहेत. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.